धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी राज्य सरकारच्या अप्पर महानिर्देशक व विदेश व्यापार कार्यालय मुंबईच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेला जिल्हा उद्योग केंद्राचं सहकार्य लाभलं होतं। एक्सपोर्टर आउटरीच प्रोग्राम अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली होती। कार्यशाळेत FTP योजना, परराष्ट्र व्यापार करार आणि DGFT उपक्रमांवर परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी अजय कोरला यांनी मार्गदर्शन केलंय। तसेच ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्मवर तरुण व्यावसायिक सिद्धांत मोरे यांनी मार्गदर्शन केले। कार्यशाळेला निर्यातदार उद्योजक उपस्थित होते। आणि आपण अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व उद्योजक असतील, नवीन उद्योजक असतील, महिला भगिनी, महिला उद्योजिका यांनी या ठिकाणी अतिशय सहभाग घेऊन आजची ही जी कार्यशाळा आहे ही अतिशय सक्सेसफुल केलेली आहे। या कार्यशाळेसाठी मुंबईवरून श्री अजय कोरला सर, DGFTचे डायरेक्टर, त्यानंतर श्री मोरे सर, प्रोफेशनल्स या ठिकाणी आले। त्यांनी आपल्याला DGFTच्या वेगवेगळ्या स्कीम्स काय काय आहेत उद्योजकांसाठी त्याचं डिटेल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला दिलं। त्याच्यानंतर ट्रेड कनेक्ट जे DGFTचं प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मची आपण कशी मदत घेऊ शकतो आपल्या निर्यातीसाठी त्याचंही मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलं। तर या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर औद्योगिक संघटनेचे श्री नितीन बंग साहेब असतील, त्यानंतर राजेंद्र जाकडी साहेब असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं। त्यांचे मी आभार व्यक्त करतो। ही कार्यशाळा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्लॅनिंगने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो। डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून DGFT ऑफिसला कार्यरत आहे। हे निर्यात बंधूच्या कार्यक्रमच्या अंडर जे येतं ना, पहिलं काय होतं की हे सेंट्रल गव्हर्नमेंट पहिला स्वतः हँडल करायची। आता स्टेट गव्हर्नमेंटच्या हेल्पनी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही जातो, कारण डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्यांच्या ते जाणून घेतो आणि DGFTमध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये जे स्कीम्स आहेत ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला जो नवीन स्टार्ट करणार आहे किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा हे प्रयत्न आहे। आम्ही हे पोहोचवायचा करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला DICने खूप हेल्प केली। हे आम्हाला फंड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समधून आला होता, ते आम्ही काल नंदुरबारला केलं, आज धुळेला केलं। आणि मी ह्याच्यासाठी धुळे हे कार्यक्रम आज आमचा 100 लोकांसाठी होता आणि आम्हाला अजून प्रतिसाद आला तर असे आम्ही भरपूर सेशन घेऊ। आणि आम्ही सांगितलं आहे की प्रोडक्ट वाईज पण एक 40-50 लोकांचा ग्रुप रेडी असेल की ज्यांना स्पेसिफिक त्यांना येणारे प्रश्न आहेत ते पण त्या लोकांनी आम्हाला पाठवले तर आम्ही ऑनलाईन पण सेशन देऊ शकतो प्रोडक्ट वाईज घेताना। पण त्याच्यासाठी आम्हाला DICची खूप हेल्प लागणार आहे की त्या लोकांनी, आणि ते करतातच आहेत त्यांच्या लेवलला। आणि आमची गरज लागली तर आम्हाला केव्हाही बोलवलं तर आम्ही इथे येणार। या कार्यक्रमाला सक्सेसफुल करण्यासाठी इथे जी लोक आली आणि सगळ्यांचा मी आभार मानतो। सर, आम्ही बघितलं की 100 लोक तरी आली होती। 2 वर्ष आधी पण मी इथे आलेलो, तेव्हा हा कार्यक्रम DIC म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं नियोजित होता आणि आम्ही त्याच्यामध्ये DGFTचं प्रेझेंटेशनसाठी आम्ही पार्टिसिपेट करत होतो। पण यावेळी आज सेशन खूपच चांगला झाला आणि बरेच लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांना मी आता आपले फोन नंबर आणि आमचा ईमेल ID पण देणार आहोत। आणि असे कार्यक्रम जेवढं रेग्युलर होत जाईल ना, तेव्हा जे लोक एक्सपोर्ट नाही करत आहेत पण त्यांच्या प्रोडक्शनमध्ये स्पेशलायझेशन आहे तर त्यांना ही मदत होणार आहे आणि त्या लोकांनी फायदा पण त्याचा घेतला पाहिजे। आणि मला तर वाटतं की असे अजून पार्टिसिपेशन वाढली ना तर आम्हालाही उत्साह येतो। जेव्हा लोक प्रश्न विचारतात ना तर आम्हाला पण असं वाटतं की आता आम्ही मुंबईवरून एवढं आलो तर आमचा येणं सार्थक झाला।